कन्नड उपविभागीय अधिकारी तथा कन्नड सहभाग सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गरड यांनी नाचनवेल महसूल मंडळातील विविध मतदान केंद्रांची पाहणी करून आढावा घेतला। यात प्रत्येक मतदान केंद्रांवर वीज, स्वच्छतागृह, पाणी, मतदार मदत कक्ष या सुविधांसोबतच पाळणाघर आणि दिव्यांगांसाठी मतदानाची विशेष सोय याची त्यांनी पाहणी केली। यावेळी मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी गणेश खिल्लारे, देवसिंग राजपूत, विशाल निकम, ज्ञानेश्वर सोळुंके आदी उपस्थित होते। मी एखादी शिवी दिली का, मी एखादा शब्द बोललो का, मी एखादं काही त्याच्याकडे बघितलं का? कारण ही त्यांची संस्कृती, आमची नाही। कारण निवडणूक कशी लढत असते, कारण त्याच्या आता पायाखालची वाळू सरकली, तो आता शिव्या म्हणजे भस्म करून टाकी, ही त्याची भाषा आहे। त्याला पराभव तर दिसतोच ना समोर, त्याला पराभव त्याचा अट्टळ आहे ही सांगायची गरज नाही। आणि त्याच्यामुळे मी सांगितलं, त्याचं प्रत्येक भाषणात सांगतो मी, त्याचं संतुलन बिघडलेलं आहे। त्याचं अवैध बराण्याचं हॉस्पिटल आहे, त्याला तिथं ॲडमिट करायला लागणार आहे 4 तारखेला। आता शासकीय करून कोण म्हणे ये बोलू का? खैरेला हे माहित होतं ना आपल्याला 9 ते 11 परवानगी मिळालेली। मग मला सांगा, खैरेनं हे पालन करायला नको का? 9 ते 11 9ची परवानगी असताना खैरेनं 12 वाजेपर्यंत थांबाव का तिथं? हे तुम्ही सांगा ना। 9 ते 12 वाजेपर्यंत खैरेनं द्यायली, त्याची थांबाव का? जी काही थोडे असते 5-50 जण, ते थांबाव का तिथं? त्यांना त्याची रॅली काढायची, आम्हाला तिथं परवानगी होती 11 वाजल्यापासून। असं आहे की यापूर्वी 2 वेळा असा प्रकार तिथे घडला, मागे देखील अशाच प्रकारच्या दोन्ही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या। असं असताना देखील तिथे केवळ 10 कॉन्स्टेबल आणि 1 PI उपस्थित होता। एवढं सगळं माहीत असताना पोलिसांनी एवढी खबरदारी का घेतली नाही आणि तिथे पोलीस बंदोबस्त का पाठवला नाही? आपण पालकमंत्री आहात, आपण या सगळ्या संदर्भात पोलिसांना जाब विचारणार आहात का? नाही, माहिती घेतो। मला काय म्हणायचं, माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं। मला काय म्हणायचं, माहिती घेतो, पण जे उमेदवार त्यांनी 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार राहिले, त्यांनी हे नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी 9ची, आपण इथं 12 वाजेपर्यंत का थांबतो, हे पाळायला नको का? हे जसं ऐकून घ्या, जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना। आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली हे आमचं बी काम आहे।